अचानक आपण बाहेर गेलो आणि पार्सलवाल्याचा फोन आला की असं डोक्याला वैताग येतो, असं आज झालं. सांगतेच काय झालं. त्या अगोदर मस्त अशी चहा खाल्ली सकाळी. आणि आज मी गेले होते गावात, कारण काय तर ऋतू येणार होती माझी फ्रेंड, तिलाच भेटायला गावात गेले होते. ती आली होती बसनं आणि तिला रिटर्न लगेच जायचं होतं नगरसाठी, त्याच्यामुळे एवढं टाईमच नाही भेटला आणि त्यात टाईम नाही होता. आणि पार्सलवाल्याचा फोन आला की पार्सल आले. मग आईनं पार्सल घ्यावं लागलं आणि सकाळचा नाश्ता बाहेरच केला. आज थोडासा सनस्क्रीन मागवले होते, त्याचा आल्या होत्या. संध्याकाळची पप्पांना मस्त असे पोहे केले ते, पप्पा मी आणि आई. ते काही नव्हते आज नाश्त्याला, सिंपल असे पोहे. आणि पोह्यामध्ये शेंगदाणे भाजून टाकले ना तळून, खूप छान लागतात, नक्की ट्राय करा. मस्त असे पोहे झाले, पोहे खाल्ले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज करणार होते सांडग्याची भाजी. घाईमध्ये विसरले होते सांडगे तळायचे. मग परत कांदा काढून घेतला आणि सांडगे तळून घेतले. तेल पण संपलं होतं, तेल भरून घेतलं आणि सोबत भाजीवाले आले होते. ते भाजीवाल्यांकडनं कोथिंबीरची गड्डी घेतली, पण त्यांनी भाजीला आणलंच नव्हतं, त्यामुळे फक्त गड्डी घेतली. ती निसायची राहिली होती. निसायची म्हणजेच निवडायची, आमची तर निसायची असे म्हणतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.